रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। यादीत नावच समाविष्ट नसल्याने इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असलेला 1009 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा तातडीने मिळावा या संदर्भात बैठक घेण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक स्टाफ, अत्याधुनिक मशिनरी आणि MRI मशीन उपलब्ध करून द्यावे। ऐतिहासिक माणगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठीचा निधी तातडीने मिळावा आदी विविध प्रश्न पुणे येथील जिल्हा वार्षिक नियोजन राज्यस्तरीय बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी परखडपणे मांडले। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा वार्षिक नियोजन 2025-26 ची राज्यस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आमदार राहुल आवाडे यांची इचलकरंजी शहराशी संबंधित व प्रलंबित प्रश्नांची मांडणी करत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। सन 2022 मध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले। 2 वर्षापासून शासनाने महानगरपालिकांना जीएसटी प्रतिपूर्ती अनुदान वर्ग केलेले आहे, परंतु जीएसटीच्या परताव्याच्या यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नावच समाविष्ट करण्यात आलेले नाही। त्यामुळे नोव्हेंबर 2024 अखेर तब्बल 1009 कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे। जीएसटी परताव्याचे यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नाव नसल्या कारणाने या प्रलंबित विषयाबाबत तातडीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली। इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे हातकणंगले व शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी आधारवड आहे।